न्यूज आपण बघतोय ती म्हणजे खरं म्हणजे इंजिन काल आमच्या सोबत आलं अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पीयूष गोयल यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते। देशाचा विकास मोदीजीच करू शकतात म्हणून त्यांनी कुठेही शर्त न ठेवता राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलाय असं फडणवीस म्हणाले। मुंबईकरांनी विचार करायचा आहे, मोदीजींच्या ट्रेन मध्ये बसायचं का राहुल गांधीचं न चालणारं इंजिन। म्हणजे खरं इंजिन तर काल आमच्या सोबत आलं। जे मुंबईतलं चालणारं इंजिन होतं त्या इंजिननी सांगितलं की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत, मोदीजींच्या पाठीशीच आम्ही आहोत। काल राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाचा विकास मोदीजी करू शकतात आणि म्हणून त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा मोदीजींना दिला। मी त्यांचे देखील आभार मानतो। तुमच्या अशा कुठल्या फाईल उघडल्या की तुमच्या पक्षाचा नमो निर्माण झाला? ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। असा बोचरा सवाल जो आहे तो राज ठाकरे गटाचे हा सवाल जो आहे तो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना केलेला आहे। तर मुख्यमंत्री पदासाठी भूमिका बदलणाऱ्यांनी शिकवू नये असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेलं आहे। या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला, याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील। म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नवनिर्माण पक्ष का झाला? नवनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली? मग तुमच्या मते जो पक्ष महाराष्ट्र विरोधी होता त्याच्याबरोबर तुमचे एवढे वर्ष संबंध का होते आणि मग तुम्ही एवढ्या भूमिका का बदलल्या? त्यामुळे तुमचा स्वार्थ नसेल तर तुमचा स्वार्थ नसेल तो महाराष्ट्र विरोधी पक्ष, नाहीतर मग तो महाराष्ट्र प्रेमी पक्ष झाला का? आमची भूमिका आम्ही काल स्पष्ट केलेली आहे। जी गोष्ट आम्हाला आवडणार नाही त्याच्यावर आम्ही 100% बोलू, जी चुकीची वाटेल भूमिका त्याच्यावर 100% आम्ही बोलू। आम्ही कोणाचे मिंदे नाही आहोत।